इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे IBPSकडून रिक्रुटमेंट नोटिफिकेशन हे अलॉट झालेलं आहे 2026साठी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात द कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस CRP फॉर रिक्रुटमेंट ऑफ प्रोफेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पार्टिसिपेशन 2026मध्ये ही ॲड आलेली आहे. आजच्या या नोटिफिकेशनमध्ये आपण टोटल व्हॅकन्सी, त्याची एलिजिबिलिटी, एज क्रायटेरिया, फीज, एक्झाम स्ट्रक्चर याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. अतिशय थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता द टोटल व्हॅकन्सी ह्या 6715 इतक्या व्हॅकन्सी आहेत. आता आपण बँकेवाईज आणि कॅटेगरीज वाईज याच्या व्हॅकन्सी पाहून घेऊ. सहसा तुम्ही या व्हिडिओला पॉज करून हे संपूर्ण स्ट्रक्चर पाहू शकतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तरीसुद्धा जर पाहायला लागलं तर SC कॅटेगरीला 1009 इतक्या जागा मिळालेल्या आहेत, ST कॅटेगरीला 502 जागा मिळालेल्या आहेत, OBC कॅटेगरीला 1816 जागा मिळालेल्या आहेत, ओपन कॅटेगरीला 2719 जागा मिळालेल्या आहेत. अशा एकूण 6715 जागा ह्या इथे अलॉट झालेल्या आहेत. आता याच्या महत्त्वपूर्ण तारखा आपण पाहून घेऊ. याचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरुवात झाली आहे ती 1/7/2026 21/7/2026 आहे. याची ऑनलाईन जी फीस पेड करायची तारीख आहे ती सुद्धा 1/7/2026 21/7/2026 आहे. नंतर तुमचं ॲप्लिकेशन ते एडिट करायचं असेल तर तुमचं ही क्लोजिंग डेट आल्यानंतर तुम्हाला 2 दिवस मिळतील. त्यानंतर ज्या लोकांना म्हणजे जे SC वर्गाचे आहेत, ST वर्गाचे आहेत, OBC वर्गाचे आहेत, तर त्यांच्यासाठी प्रिलिम एक्झाम ट्रेनिंग या ठिकाणी कंडक्ट करण्यात येणार आहे. ती ऑगस्ट 2026मध्ये कंडक्ट करण्यात येईल. त्यानंतर तुमचं जे काही प्रिलिमचं कॉल लेटर आहे ते सुद्धा ऑगस्ट 2026मध्ये तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. नंतर प्रिलिम्स एक्झामसुद्धा तुमची ऑगस्ट 2026मध्येच घेतली जाणार आहे. नंतर प्रिलिमचा जो रिझल्ट आहे तो सप्टेंबर 2026मध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तुमचं जे काही मेन्स एक्झाम राहणार आहे त्याचं जे काही कॉल लेटर राहणार आहे ते सप्टेंबरमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. ऑक्टोंबरमध्ये तुमचं मेन्सचं रिझल्ट डिक्लेअर होऊन जाईल. त्यानंतर तुमची नोव्हेंबरमध्ये पर्सनल टेस्ट घेण्यात येईल. आता ही जी टेस्ट आहे इंटरव्ह्यूच्या अगोदर घेण्यात येते, ही पर्सनल टेस्ट असते. आता ही टेस्ट काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि तुमची जी काही इंटरव्ह्यू कंडक्ट केली जाणार आहे ती नोव्हेंबर-डिसेंबर 2026मध्ये घेतली जाणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी काही ॲड आली आहे या ॲडमध्ये किती बँकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, म्हणजे किती बँकांनी या ठिकाणी व्हॅकन्सी अलॉट केलेल्या आहेत, तर त्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे, नंतर बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, पंजाब अँड सिंधी बँक आहे, नंतर UCO बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया. इतक्या सर्व बँकांनी इथे जॉब नोटिफिकेशनमध्ये व्हॅकन्सी अलॉटमेंट केलेलं आहे. त्यामुळे ही एक मोठी संधी आहे. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की या ठिकाणी जर तुम्ही तारखांचं पाहिलं, म्हणजे इम्पॉर्टंट डेट जर पाहिलं, तर याची जी काही प्रोसेस आहे ना ती खूप फास्ट आहे. असं नाही की तुम्हाला प्रिलिम्स दिली मग तुम्ही 4-5 महिने थांबा, मग त्यानंतर मेन्स होईल, नंतर परत थांबा, असं काही होत नाही. म्हणजे तुमचे लगातार शेड्यूल इथे फिक्स करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे तुमची एक्झामही लवकर होणार आहे, रिझल्टही लवकर डिक्लेअर होणार आहे, तुमचं अलॉटमेंटसुद्धा तुम्हाला लवकर इथे देण्यात येईल. हे तुम्ही लक्षात घ्या. एकदम शॉर्ट कमी वेळ आहे तुमच्याकडे. त्यामुळे नोटिफिकेशन वाचलं, फॉर्म भरला, वेळ टाईमपास करू नका. परत परत संधी मिळत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट, आता तुम्हाला नोटिफिकेशन माहिती झालं आहे तर तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. कारण की तुमचा एक शेअर कोणातरी जीवन घडवू शकतो, कोणातरी जीवनामध्ये स्थिरता आणू शकतो, हे तुम्ही विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर ते कमेंट्स करा. मी व्हिडिओचे तुमचे जे प्रश्न असतील त्यांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आता याचं जे काही प्रोफेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगचं जे काही बेसिक केलं आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊ. तुम्हाला एक जबरदस्त इथे सॅलरी ऑफर करण्यात आहे. ती म्हणजे तुमचं बेसिक जे आहे ते 48,480 पासून ते शेवटचं जे बेसिक आहे ते 85,920 इतकं तुम्हाला जबरदस्त इथे पॅकेज अलॉटमेंट करण्यात येते, सॅलरी इथे अलॉटमेंट करण्यात येते. त्याशिवाय इथे अलाउन्सेस आणि इतर जे काही तुम्हाला रूल्सप्रमाणे जे बेनिफिट मिळत आहेत ते सुद्धा या ठिकाणी ॲड होऊन तुमची सॅलरी जी आहे पर मंथली ते आउट ऑफ 70,000+ वरती जाते. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण याचं क्वालिफिकेशन पाहून घेऊ.
आता या ठिकाणी तुमची एनी डिग्री म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयामध्ये डिग्री घेतलेली असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फक्त अट हीच आहे की रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री या ठिकाणी कंप्लीट झालेली असणं गरजेचं आहे, हे तुम्ही विसरू नका. आता एज क्रायटेरियाविषयी आपण या ठिकाणी पाहून घेऊ. इथे मिनिमम एज हे 20 इयर लागते आणि मॅक्झिमम 30 इयर इथे एज लागते. आता तुम्ही पाहू शकतात की हे गव्हर्नमेंट एक्झाम आहे, त्यामुळे इथे गव्हर्नमेंट रूलनुसार तुमच्या कॅटेगरीज वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथे बसते. जे लोक SC ST कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आता 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांचं वय 30च्या वरती गेलेलं आहे त्यांनी 30च्या वरती 5 वर्ष काउंट करून घ्यायचे. म्हणजे सपोज समजून घ्या, जर एखादा व्यक्ती 32चा झालेला आहे आणि तो जर SC ST शेड्यूलमधील येत असेल, कास्टमध्ये येत असेल, तर 30 + 5 म्हणजे 35 होत आहे. म्हणजे त्याचे 35 वर्ष पूर्ण व्हायला वेळ आहे, तर तो या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. तर याप्रमाणे तुम्हाला इथे रिझर्वेशन मिळतं आहे. जे अदर बॅकवर्ड क्लासवाले आहेत OBC ज्यांना नॉन क्रिमिनल मिळालेलं आहे त्यांना 3 वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. नंतर जे डिसेबल आहेत त्यांना 10 वर्षाचं आहे आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना 5 वर्षाची इथे एज रिलॅक्सेशन मिळतं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता याचे जे फी स्ट्रक्चर आहे त्याविषयी पाहून घेऊ. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की 1/7/2026 1/7/2026 हीच फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 21/7/2026 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि हीच ऑनलाईन फीस पे करण्याचीसुद्धा शेवटची तारीख आहे. तर जे SC ST PWBD कॅन्डिडेट आहेत त्यांना 175 रुपये फीज या ठिकाणी लागते आणि जे अदर कॅटेगरीवाले आहेत त्यांना 850 रुपये फी इथे लागते. पेमेंट मोड हा ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही आहे, हे लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट तो म्हणजे एक्झामिनेशन स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहून घेऊ. तुम्हाला माहिती आहे की ही जी एक्झाम आहे ही 3 पार्टमध्ये घेतली जाते. पहिली प्रिलिम्स, नंतर मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू घेण्यात येते. तर याचं प्रिलिम्सचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे कोणते सब्जेक्ट येणार आहे, तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत, मार्क किती आहे, टायमिंग किती मिळणार आहे, त्या पोंगन मीडियम तुम्हाला कळून जाणार आहे. तर इथे इंग्लिश येतो आहे तुम्हाला, नंबर ऑफ क्वेश्चन 30 येत आहे, 30 मार्कांसाठी मीडियम इंग्लिश राहणार आहे आणि तुम्हाला 20 मिनटं या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात घ्या इथे इंग्लिश आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, रिजनिंग ॲबिलिटी आहे. तर इथे प्रत्येक सेक्शनला टाईम हा अलॉटमेंट करण्यात आलेला आहे. एक वेळचा जर तो टाईम ओव्हर झाला आणि तुमचे प्रश्न राहून गेले तर तुम्ही परत त्या टाईममध्ये जाऊन परत त्या सेक्शनमध्ये जाऊन ते प्रश्न सोडवू शकणार नाहीत. म्हणून प्रत्येक सेक्शनला जो टाईम अलॉट करण्यात आलेला आहे त्याच टाईममध्ये तुम्हाला त्या सेक्शनचे सर्व क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे, हे तुम्ही विसरू नका. आता दुसरा जो सब्जेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, इथे तुम्हाला 35 प्रश्न येणार आहेत, 30 मार्क राहणार आहेत. इंग्लिश आणि हिंदी अशा दोघी मीडियममध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. 20 मिनटं तुम्हाला मिळणार आहे. नंतर रिजनेबल ॲबिलिटी आहे, 35 क्वेश्चन्स राहणार आहे, 40 मार्क राहणार आहेत. इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये दोघी प्रश्न अवेलेबल राहतील, 20 मिनटं तुम्हाला मिळणार आहे. असे एकूण तुम्हाला 3 सब्जेक्ट, 100 प्रश्न, 100 मार्क आणि 60 मिनटासाठी तुम्हाला ही प्रिलिमची एक्झाम द्यायची आहे. आता मेन्स एक्झामचं आपण स्ट्रक्चर पाहून घेऊ. मेन्स एक्झाममध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट रिजनिंग आहे, तुम्हाला 40 प्रश्न राहतील, 60 मार्क राहतील आणि इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये अवेलेबल राहतील. 45 मिनटं तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत. मी परत एक वेळेला तुम्हाला इथे सांगू इच्छितो की प्रत्येक सेक्शनला टाईम अलॉट करण्यात आलेला आहे. एक वेळचा तो टाईम ओव्हर झाला तर परत तुम्ही त्या सेक्शनमध्ये जाऊन तुमचे राहिलेले प्रश्न सोडवू शकणार नाहीत. म्हणून जो सेक्शनमध्ये टाईम अलॉट करण्यात आला आहे त्याच सेक्शनमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत, हे तुम्ही विसरू नका. आता दुसरा जो काही सब्जेक्ट आहे तो जनरल इकॉनॉमिकल बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्स अवेअरनेस इन्क्लुडिंग IBR सर्क्युलर. यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न राहणार आहेत, 60 मार्क राहतील. इंग्लिश हिंदीमध्ये अवेलेबल राहणार आहेत मीडियममध्ये आणि 35 मिनटं तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट करण्यात येतील. नंतर तिसरा आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. आता इथे 40 प्रश्न राहतील तुम्हाला, 20 मार्क राहतील. इंग्लिशमध्ये अवेलेबल राहणार आहेत, 35 मिनटं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत. नंतर डाटा ॲनालिस्ट आणि इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला 40 प्रश्न राहतील, 60 मार्क राहतील. इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल राहतील प्रश्न, 45 मिनटं तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत. तर इथे टोटल जे आहेत ते 170 प्रश्न येणार आहेत तुम्हाला मेन्सला. त्यानंतर 200 मार्क या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत
आणि 160 मिनटं म्हणजे 2 तासाची एक्झाम ही घेतली जाणार आहे, मेन्स एक्झाम. आता मेन्स एक्झाममध्ये हे सर्व प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला एक 5वा सेक्शन या ठिकाणी दिला जाणार आहे, तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा. या ठिकाणी तुम्हाला एसे आणि कॉम्प्रिहेन्शन्स करायचं आहे. 2 प्रश्न राहतील, 25 मार्क राहतील. इंग्लिशमध्ये तुम्हाला द्यायचं आहे, 30 मिनटं या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल केले जाणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांचं स्ट्रक्चर पाहिलं. आता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. मेन्सला प्रिलिम्सलाही निगेटिव्ह मार्किंग आहे, मेन्सलाही निगेटिव्ह मार्किंग आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो मेन्सचा आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. वरील जे सब्जेक्ट आहेत त्यांना निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 0.25 मार्कची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात येणार आहे जर तुमचा प्रश्न चुकला तर. आता इंटरव्ह्यूमध्ये तेच लोक शॉर्टलिस्ट होतील जे प्रिलिम्स पास आऊट होतील, मेन्स पास आऊट होतील, जे पर्सनल टेस्ट पास आऊट होतील, त्याच लोकांना इथे इंटरव्ह्यू घेतली जाईल. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून दिले जाते. जे लोक शेड्यूल कास्टमधील आहेत, शेड्यूल ट्राईबमधील आहेत, OBCमधील आहेत आणि मायनॉरिटी कम्युनिटीमधील आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रिलिम्स एक्झामिनेशन ट्रेनिंग ही कंडक्ट केली जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही ट्रेनिंग कंडक्ट करायची आहे, घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी स्टिक करा, या ऑप्शन तुम्हाला फॉर्म भरताना अवेलेबल करून दिले जाणार आहे. तर त्या ठिकाणी स्टिक करायला विसरू नका. ज्यांना प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घ्यायची आहे त्यांनी त्या ठिकाणी स्टिक करा. मात्र जे लोक SC, ST, OBC आणि मायनॉरिटी कम्युनिटीमधील आहेत त्याच लोकांसाठी ही ट्रेनिंग अवेलेबल आहे, हे तुम्ही विसरू नका. तर एक्झामिनेशन सेंटरविषयी पाहून घेऊ. आता प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांचे एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रासाठी दिले आहेत. तर प्रिलिम्ससाठी महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा. म्हणजे इम्पॅक्ट प्रिलिम्ससाठी सुद्धा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सेंटर तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. आणि मेनसाठी सुद्धा अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR आहे, नागपूर, नांदेड आणि पुणे. म्हणजे मेन्ससाठी फार थोडे सेंटर कमी करण्यात आले. प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांसाठी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंटर हे उपलब्ध करून दिले गेले आहेत, हे तुम्ही विसरू नका. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला कोणता प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका. मी प्रत्येक कमेंट्स वाचतो आणि त्याला उत्तरही देतो, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक हा यूट्यूब अल्गोरिदमला सिग्नल देतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा. आणि जे तुमचे मित्र आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना कदाचित ही ॲड माहिती नसेल किंवा त्यांचं क्वालिफिकेशन इथे बसतं आहे का नाही, त्या एक्झाम सेंटर कुठे आहेत, बऱ्याच वेळेला गैरसमज असतो विद्यार्थ्यांमध्ये. ते नोटिफिकेशन न वाचताच निर्णय घेऊन टाकतात की आपण या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा सिलॅबस खूप हार्ड आहे. पण प्रयत्न केल्याशिवाय जोपर्यंत तुम्ही ती गोष्टी सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीविषयी माहिती मिळत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचं तरी जीवन घडवू शकतो, हे तुम्ही विसरू नका. पुन्हा एक वेळ सांगतो, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून कमेंट्स करताय, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट्समध्ये नसेल, अगोदर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न टाका. मी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. पुढचा आपण परत भेटूया पुढच्या जबरदस्त नवीन व्हिडिओसोबत, नवीन नोटिफिकेशनसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.